सासूबाई मी ना पार्लरला जाऊन येते. काय आहे का नेहमी नेहमी पार्लरला जाते, उठली सुटली नाही जा लागत. ती भेंडीबाईची सून बघ जाते का पार्लरला, कधीच जात नाही. आई तुम्हाला माहित आहे की ती भेंडीबाईची सून पार्लरला नाही जात, ती नवऱ्याशी भांडून नेहमी नेहमी माहेरी जाते. जाऊ का मी माहेरी? नको ग बाई, जा पार्लरला जाऊ मी. हो ठीक आहे. मी रोज सकाळी 5 वाजता उठते, व्यायाम करते आणि डाएटही करते, तरी मी मरणार ना. मग खड्ड्यात गेला तो व्यायाम, ते खाणं, ते डाएट सगळंच. जगू द्या ना मला माझ्या मनाने, करू द्या ना मला माझ्या मनाने. काय बाई हे भांडे, किती भांडे निघतात. कंटाळा आला मला हा भांडे घासून. आणि हात पण बघा किती खराब झालं. एखादं डिशवॉशर पाहिजे. सासूबाईला सांगून घ्यायलाच सांगते मी आता एखादं डिशवॉशर. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. सासूबाई माझे हात बघा किती खराब झाले भांडे घासून. एखादं डिशवॉशर घ्या ना आपल्या घरी. तुझे हात खराब झाले ना, मग घेऊ आपण डिशवॉशर. हा लाडाची ग बाई माझी. रोजच्या रोज किती कपडे निघतात ना धुवायला, कंटाळा आला मला खरंच ना. कपडे धुवून आणि हातही दुखतात माझे. खरंच ना घरात एखादी वॉशिंग मशीन पाहिजे. यांना आणि सासूबाईंना सांगते की घरात एखादी वॉशिंग मशीन तरी घ्या. नक्कीच सांगते मी. काय झालं ग आई? बघा ना किती कपडे निघतात धुवायला. मला कंटाळा आला आणि माहितीये का माझे धुवून हात पण दुखायला लागतात. एखादी वॉशिंग मशीन घ्या ना आपल्याकडे. बस एवढंच घेऊ न ग आपण. हा गुणाची ग बाई माझी सुनबाई. किती हा कचरा झाडून ना कंटाळा आला मला. आणि ही फरची तर त्याच्यापेक्षा खराब आहे. कितीही पुसा मळ असतोच त्याच्यावर. एखादं घरात आहे ना रोबोटवाला व्हॅक्युम क्लीनर पाहिजे. नक्की मी यांना सांगणारच आहे आता, सासूबाईंना यांना, की एखादं रिमोटवाला व्हॅक्युम क्लीनर घ्या म्हणून. आणि मला माहित आहे मला ते नाही म्हणणार. सासूबाई एखादं रिमोटवाला व्हॅक्युम क्लीनर घ्या ना आपल्याकडे. बा फरची पुसून आणि झाडून ना माझी कंबर अशी दुखायला लागते. खूप कंटाळा येतो मला. घ्या ना सासूबाई. बस एवढंच का? घेऊ बरं आपण व्हॅक्युम क्लीनर पण घेऊ. अरे आई व्हॅक्युम क्लीनर नाही, मला रोबोटवाला व्हॅक्युम क्लीनर घेऊ. त्याच्यात काय माझी लाडाची ग बाई सुनबाई. सासूबाई मी ना 2 दिवसासाठी माहेरी जाऊन येते आईच्या भेटीला. बरं जाऊ नये. अगं पण हे थांब जरा. हा काय आई? वास्तू तरी काय आहे तर. तिचे हात तिचे खराब होतात भांडे घासल्यानं. हे सगळं तुझ्या माहेरून घेऊन ये. तिला कंबर दुखते झालं की तिला व्हॅक्युम क्लीनर पाहिजे, डिशवॉशर पाहिजे. जा घेऊन ये जाते. सासूबाई तुम्ही ह्या घरच्या महाराणी म्हणजे मी राणी ना. हो ग बाई तू या घरची नोकराणी. सासूबाई हे लाडू किती छान झाले ना. मला पण सांगा ना रेसिपी. चांगली घासायला लागते तेव्हा ते चांगले लाडू बनतात. A few moments later. ए काय करते आहे का असं? अरे आई मला ती लाडूची रेसिपी बनवायची आहे ना, म्हणून मी आधी घासून घेते. अरे देवा, अरे ते सारण घासायला लागते चांगलं तेव्हा ते लाडू बनतात. सासूबाई मला असं वाटतं मी डिप्रेशन मध्ये चालली. हो बाई दिवाळीची साफसफाई राहिली अजून, कुठं चालली डिप्रेशन मध्ये? चालली मोठी डिप्रेशन मध्ये. घरात एवढे कामं पडलेले आहेत. काय आहे का त्या डिप्रेशन मध्ये? अगं तुला एक गोष्ट विचारू का? हो हो विचारा नाही. तू सकाळची मोबाईल बघते, एवढं तुला मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे? अरे आई हो ना, मलाही असं वाटतंय की मला खूप सारा मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे. आणि ते सोडण्यासाठीच मी व्हिडिओ बघते. याच्यामध्ये एखादा व्हिडिओ सापडते की काय की व्यसन कसं सोडायचं, म्हणून मी माहिती आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोबाईल बघत असते.
बरं बघ मग काही हरकत नाही हा. अरे सासूबाई, तुम्ही सकाळचे मोबाईल बघताय, तुमचे डोळे खराब होईल ना. अगं मी पण बघते त्याच्यात हे व्यसन कसं काय सुटत म्हणून म्हणून बघत आहे मी. A few moments later. सासूबाई हे बघा किती छान आलं माझ्या ह्याच्यात. अगं त्याच्यापेक्षा हे बघ हे किती छान आलं माझ्या याच्यात. अगं हो गड्या आई, नाही ना हे आणि वेगळं आहे थोडं ना. बघा किती छान आहे. हे तुम्ही ट्राय करा. हे ओपन आणि हे करा. तू ट्राय कर हा बघ किती छान अरे आहे. आई थांबा, मी तुम्हाला याची लिंक पाठवते. थांबा. पाठव. मी पण तुला पाठवते. आलं का बघा बरं. हो माझं पण आलं का बघ बरं. हो हो आला आला हा. छान आहे. no, 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 no.